नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण 50 ते 60 डब्यांसाठी पालकची गरगट्टी भाजी बनवतोय। त्यासाठी इथे 15 गड्ड्या मी घेतलेल्या आहेत। पालक आहे ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। धुताना त्याच्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे, थोडंसं बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी मी एका कढईमध्ये पालक शिजवण्यासाठी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। माझ्याकडे जास्त करून मुलींचे डबे आहेत, त्याच्यामुळे भाजीचं प्रमाण थोडं कमी लागतं, कारण मुलींच्या डब्यांमध्ये 2 चपात्या असतात। त्याच्यामुळे मला 15 गड्ड्या 50 ते 60 डब्यांसाठी पुरलेल्या आहेत। तर पालक आपण कढईमध्ये शिजण्यासाठी टाकलेला आहे। शिजताना त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाणी टाकायचं आहे, जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे। आणि पालक शिजताना अगदी जास्त शिजवून घ्यायची नाही, अगदी थोडीशी मऊ व्हायला लागली ना पालक की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। अगदी खूप गाळ करायचा नाही आहे भाजीचा, त्याचा कलर चेंज होतो भाजीचा, म्हणून जास्त शिजवून घ्यायची नाही आहे। अगदी गावरान पद्धतीने, साध्या सिंपल पद्धतीने ही पालकची भाजी मी तुम्हाला दाखवते। आपण डब्यांसाठी आठवड्यातून 2 वेळा तरी पालेभाजी असते, सर्व प्रकारचे कडधान्य असतात, सर्व प्रकारच्या फळभाज्या असतात। तर अशा प्रकारे आपण पालक छान शिजवून घेतलेला आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी छान, खूप गाळ केलेला नाही आहे मी। पालक थोडासा मऊ झाला की आपण गॅस बंद करून घेतला आहे। आता पालक आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। जास्त पण अगदी पेस्ट नाही बनवायची, थोडीशी जाडसर ठेवायची आहे। इथे आपण हिरवी मिरची आणि लसूण जाडसर वाटून घेतलेला आहे। अर्धा किलो आपण हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, पाव किलो शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत आणि आपण जी पालक घेतलेली आहे ती अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे। आता फोडणी घालायची आहे पालकला, त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे। अर्धा किलो तरी मला तेल लागलेलं आहे भाजीसाठी। आपली फोडणी आहे ती छान खमंग बसली पाहिजे, तर भाजीला चव चांगली लागते। म्हणून अगदी कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे आणि आपण हे हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। जाडसर वाटण ठेवायचं आहे, लसूण थोडासा जास्त टाकायचा आहे आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे। आता ही मिरची आहे ती छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। 50 ते 60 डब्यांसाठी आपण ही आजची भाजी बनवतोय। आपण आपली टिफिन सिरीजचे सर्व व्हिडिओज दाखवले पण आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये आठवड्याचा मेनू पण सर्व दाखवलेला आहे। आज वेगळी पालकची भाजी बनवत होते, जे रेग्युलरचीच आहे, जशी आपण घरच्यांसाठी करतो त्याच पद्धतीने आहे, अगदी गावरान पद्धतीची आहे। आता याच्यामध्ये आपण जी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे। डाळ आहे ते तेलामध्ये छान आपण परतून घ्यायची आहे। मुलांना सगळं पौष्टिक मिळावं त्यासाठी आपण सर्व प्रकारच्या भाज्या डब्यांसाठी देत असतो। आता शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे पण छान परतायचे आहेत। 1 चमचा त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यामुळे भाजीला कलर पण छान येतो। आणि अगदी गॅस बारीक करून त्याच्यामध्ये थोडंसं वाटीभर मी दही टाकलेलं आहे। तुम्ही इथे चिंच गुळाचा कोळही वापरू शकता, थोडासा गूळ टाकलेला आहे। दही टाकल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाही आहे, थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये आपण जी पालकची भाजी वाटून घेतलेली आहे ती टाकायची आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान मिळून येण्यासाठी किंवा घट्टपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम बेसन पीठ वापरायचं आहे। बेसन पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आहे। बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। जेवढ्या प्रमाणात आपल्याला घट्ट पातळ भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भाजी शिजलेलं जे पाणी राहिलेलं होतं ते टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपली ही पालकची गरगट्टी भाजी तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया असेच छान छान व्हिडिओ घेऊन।